Hello friends, I am Mrs. Vaishali Mahajan from Gokhale Education Society's Madhav Ravlala Vidyalaya, Nashik. Friends, in this video we have going to learn 3.2 the magic herb. Before that, tell me one thing friends. एक गोष्ट सांगा बघू मला हा धडा बघायच्या अगोदर. Do you listen about some herbs or medicinal herbs? तुम्ही औषधी वनस्पतींबद्दल कधी काही ऐकलंय का? I think you have listened about some medicinal herbs from your mother, grandmother, or old age your family members. कदाचित तुम्ही तुमच्या आईकडून, आजीकडून किंवा घरातल्या इतर वयस्कर व्यक्तींकडून औषधी वनस्पतींबद्दल ऐकलं असणार आहे. मग कुठल्या कुठल्या आहेत बरं या औषधी वनस्पती? त्यामध्ये रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या आहारामध्ये वापरली जाणारी पहिली औषधी वनस्पती म्हणजे हळद, जिला आपण म्हणतो टर्मरिक. हळद ही औषधी आहे. तिच्यामध्ये खूप सारे औषधी गुणधर्म आहेत, म्हणूनच ती रोजच्या जेवणामध्ये वापरली जाते. आई स्वयंपाक करताना प्रत्येक भाजीमध्ये हळद घालते. किंवा एखादी जखम झाली, कापलं, लागलं, रक्त निघालं तर पटकन आपण हळद भरतो की जेणेकरून ते रक्तही थांबतं आणि ती जखम पण पटकन भरून निघतं. दुसरी औषधी वनस्पती कोणती असेल तर तुळस, की जी प्रत्येकाच्या दारात असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पेपरमेंट. नंतर किचनमध्ये वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे जिंजर, आलं. तुळस आणि आलं या दोन्ही औषधी वनस्पतींचा वापर देखील आपण रोजच्या जीवनामध्ये करत असतो. तर तुम्ही म्हणाल रोज तुळस कशी वापरतो आपण? तर सर्दी झाली, खोकला झाला किंवा घसा चांगला राहण्यासाठी, आवाज चांगला राहण्यासाठी आपण तुळस आणि आल्याचा चहा करतो किंवा त्याचा काढा करून सुद्धा पिला जातो. त्यांचेसुद्धा वेगवेगळे औषधी गुणधर्म आहेत. त्यानंतर आहे कोरफड, ज्याला आपण म्हणतो ॲलोवेरा. आता कोरफडीचे पण खूप सारे उपयोग आहेत. अशा जर प्रत्येक औषधी वनस्पतीचा उपयोग आपण बघत गेलो तर आपल्याला कदाचित वेळही पुरणार नाही. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पतींचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. प्रत्येक औषधी वनस्पतीचे वेगवेगळे गुणधर्म आहेत आणि म्हणूनच ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये किंवा आहारामध्ये स्वयंपाक तयार करताना वापरले जातात. आता या औषधी वनस्पतींच्या उपयोगाबद्दल किंवा त्यांच्या नावाबद्दल खूप डीपमध्ये नको शिरूयात आपण वळूयात आपल्या धड्याकडे. द मॅजिक हर्ब. हब या शब्दाचा अर्थ समजला ना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? हब म्हणजे औषधी वनस्पती. टायटल काय या लेसनचं? द मॅजिक हब. मॅजिक म्हणजे काय? जादूची औषधी वनस्पती. अशाच एका औषधी वनस्पती संबंधित ही गोष्ट या धड्यामध्ये आपल्याला दिलेली आहे आणि ती आज आपल्याला बघायची आहे. चला तर मग बघूयात. 3.2 द मॅजिक हब, पेज नंबर 56. मी वाचत असताना तुमचे कान माझ्या आवाजाकडे हवेत आणि तुमचे डोळे मात्र टेक्स्टबुकमध्ये मी वाचत असलेल्या प्रत्येक शब्दाकडे हवे आहेत. ठीक आहे? चलो, फर्स्ट पॅराग्राफ बघूयात. नॉक नॉक नॉक. समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. नॉक म्हणजे काय? दरवाजा ठोठावणे किंवा दारावर टकटक करणे. इन म्हणजे खानावळ. खानावळ कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? खानावळ म्हणजे ज्या ठिकाणी वाटसरूंची किंवा प्रवाशांची जेवणाची आणि राहण्याची सोय केली जाते त्याला आपण खानावळ असं म्हणतो, त्याला इन असं म्हटलं जातं. कोणीतरी खानावळीच्या बाहेर उभं राहून खानावळीचा दरवाजा ठोठावत होतं किंवा दरवाजावर टकटक करत होतं. पुढे बघा. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड. आणि बाहेर अगदीच काळोख पसरलेला होता. खूप अंधार होता बाहेर आणि अशातच खानावळीचा दरवाजा कोणीतरी वाजवत होतं. सेकंड पॅराग्राफ बघा. हू इज देअर? द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विदिन. इनकीपर म्हणजे काय? खानावळीचा मालक. जो कोणी खानावळ चालवतोय त्याला इनकीपर असं म्हटलंय. मग इनकीपर आतूनच काय विचारतोय? हू इज देअर? हूज म्हणजे काय? हू इज. क्वेश्चन काय? हू इज देअर? कोण आहे बरं तिकडे? थर्ड पॅराग्राफ बघा. आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट. आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन, सेड द मॅन आउटसाइड. आणि खानावळीच्या बाहेर
जो माणूस उभा होता तो कोण होता? काय म्हणतोय तो? आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट. मर्चंट म्हणजे व्यापारी. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी म्हटलं की एक अशा व्यक्तीची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते की ज्या व्यक्तीने खूप महागडे आणि भरजरी कपडे घातलेले आहेत किंवा ज्या व्यक्तीच्या हाताखाली खूप सारे नोकर कामासाठी आले आहेत किंवा जी व्यक्ती मोठमोठ्या वाहनांमधून प्रवास करते, महागड्या वाहनांमधून प्रवास करते किंवा ज्या व्यक्तीच्या हातामध्ये हिऱ्या मोत्याच्या अंगठ्या आहेत, अशी काहीतरी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. पण सगळेच व्यापारी मोठे असतात किंवा श्रीमंत असतात असं नाही आहे बरं का. काही व्यापारी छोटे छोटे उद्योग करणारे किंवा छोटे छोटे व्यवसाय करणारे पण असतात. आणि अशातच पूर्वीच्या काळच्या व्यापाऱ्यांमध्ये आणि आत्ताच्या व्यापाऱ्यांमध्ये खूप फरक आहे. आत्ताच्या व्यापाऱ्यांना व्यापार करणं हे फारसं अवघड नाही आहे, कारण आता सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत, सोयी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची वाहनं आहेत, जसं बस, ट्रेन, एरोप्लेन, शिप. त्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी अशी खूप सारी साधनं आहेत. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. व्यापारी आपला ज्याचा व्यापार त्यांना करायचा आहे तो माल घेऊन जाण्यासाठी त्यांना उंट किंवा घोडे यासारख्या प्राण्यांचा वापर करावा लागायचा किंवा खूप श्रीमंत आणि मोठे व्यापारी असतील तर ते पालखीतून प्रवास करायचे आणि त्यांचा माल वाहून नेण्यासाठी आणखीन वेगळ्या प्रकारच्या प्राण्यांचा वापर केला जायचा. पण जे काही छोटे छोटे व्यवसाय करणारे व्यापारी होते त्यांना मात्र पायीच प्रवास करावा लागायचा आणि मालसुद्धा ते त्यांना त्यांच्या हातामध्ये घेऊनच जावं लागायचं. तर हा जो खानावळीच्या बाहेर उभा आहे मर्चंट, तो खूप गरीब आहे. आणि मुख्य म्हणजे तो काय म्हणतोय की मी खूप थकलो आहे, आय एम टायर्ड. दिवसभर पायी प्रवास केल्याने किंवा त्याचा माल विकण्यासाठी त्याने जी काही मेहनत केली आहे त्याच्यामुळे तो खूप थकलेला होता. काय म्हणतोय तो पुढे? आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन. आजची रात्र मला तुमच्या खानावळीमध्ये घालवायची आहे, कारण मी खूप थकलोय आणि मला आरामाची गरज आहे, असं त्याचं म्हणणं होतं. पुढचा पॅराग्राफ बघूयात. द इनकीपर वॉज नॉट प्लीज्ड टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर. जेव्हा मर्चंटने खानावळीच्या बाहेर उभं राहून सांगितलं की आय एम अ पुअर मर्चंट, हे वाक्य ऐकल्यानंतर जेव्हा त्या इनकीपरने ऐकलं तेव्हा त्याला अजिबात आनंद नाही झाला. कारण त्याला एक अंदाज आला इनकीपरला की आता हा गरीब व्यापारी आहे म्हटल्यावर हा काही आपल्याला फारसे पैसे देऊ शकणार नाही. आणि हे ऐकल्यानंतर इनकीपरला आनंद झाला नाही. पुढे बघा. बट ऑल द सेम ही ओपन्ड द डोअर अँड ब्रॉट हिम इनसाइड. ऑल द सेम म्हणजे तरीसुद्धा इनकीपरने त्याच्या खानावळीचा दरवाजा उघडला आणि मर्चंटला आत घेतलं. ब्रिंग म्हणजे आणणे किंवा आत घेणे आणि ब्रॉट हा ब्रिंगचा पास्ट टेन्स आहे, आत घेतलं. द मर्चंट वोर सिम्पल गारमेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लोथ बॅग ऑन हिज बॅक. वेअर म्हणजे परिधान करणे किंवा कपडे घालणे. वोर हा वेअरचा पास्ट टेन्स आहे, परिधान केले. मर्चंटने व्यापाऱ्याने अगदी साधे कपडे घातले होते, सिम्पल गारमेंट्स, आणि त्याच्यासोबत फक्त एक साधी कापडी पिशवी होती की जी त्याने त्याच्या पाठीवर अडकवलेली होती. एकूणच त्या मर्चंटला बघून आणि त्याचं ते वाक्य ऐकून इनकीपर अजिबात खुश झालेला नव्हता. पुढचा पॅराग्राफ बघूयात. या पॅराग्राफमध्ये व्यापाऱ्याने खानावळीच्या मालकाला एक विनंती केलेली आहे, रिक्वेस्ट केली आहे. काय रिक्वेस्ट केली आहे बघूयात. मर्चंट म्हणतोय, आय हॅव स्पेंट अ लॉंग टायरिंग डे ॲट द मार्केट. आज संपूर्ण दिवस मार्केटमध्ये, बाजारामध्ये मी माझा माल विकण्यासाठी खर्च केला. म्हणून आजचा माझा दिवस कसा ठरला? थकवणारा दिवस ठरला. आज मी खूप थकलोय मार्केटमध्ये फिरल्यामुळे. पुढे म्हणतोय तो, आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज. डोंट म्हणजेच डू नॉट. माझ्यामध्ये पुन्हा माझ्या गावी जाण्यासाठी अजिबात ताकद उरलेली नाही. आत्ता लगेच मी माझ्या गावी परतू शकत नाही. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर
फॉर मी. कृपया तुम्ही माझ्यासाठी साधं जेवण बनवा. व्यापारी हा खूप थकलेला होता आणि खूप भुकेला पण झालेला होता. त्याला जेवणाची पण गरज होती आणि आरामाची पण गरज होती आणि म्हणूनच ही रिक्वेस्ट त्याने इनकीपरला केलेली आहे. पुढे एक सिंगल लाईन दिली आहे, एक सिंगल सेंटेन्स आहे. काय बघा, द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन. आत्ताच आपण बघितलं की व्यापारी हा गरीब आहे हे ऐकल्यावर आणि बघितल्यावर इनकीपर काही फार खुश झालेला नव्हता. म्हणून इनकीपर त्याच्याशी फारसा काही बोलला नाही. मर्चंटने जेव्हा त्याला रिक्वेस्ट केली तेव्हा इनकीपरने फक्त मान डोलावली. होकारार्थी मान डोलावली. जस्ट नॉडेड, फक्त मान डोलावली. नॉडेड हा नॉडचा पास्ट टेन्स आहे बरं का. आणि किचनमध्ये इनकीपर निघून गेला. नेक्स्ट पॅराग्राफ. अग, व्हॉट्स अ पॉइंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर्स. अग म्हणजे काय? ओह. अग या शब्दानंतर एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे. आणि हा जो शब्द आहे हा केव्हा कुठल्या प्रकारच्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरला जातो, तर एखाद्या गोष्टीबद्दल जर तिरस्कार वाटत असेल, राग येत असेल, तर या भावना व्यक्त करण्यासाठी अग हा शब्द वापरला जातो. म्हणून त्याच्या शेवटी बघा एक्सक्लेमेशन मार्क दिलेला आहे. आता मर्चंट हा गरीब आहे हे ऐकल्यानंतर, तो काही फारसे पैसे देणार नाही आहे याचा अंदाज आल्यानंतर इनकीपरला आनंद झालेला तर नव्हताच, पण आता त्याला त्याचा तिरस्कार वाटायला लागला, त्याला राग यायला लागलेला आहे आणि तो त्याला खानावळीच्या बाहेर सुद्धा हकलू शकत नाहीये. म्हणून त्याने असे उद्गार बाहेर काढले. अख, रागाने, संतापाने, तिरस्काराने हे उद्गार त्याने बाहेर काढले. काय म्हणतोय पुढे इनकीपर? व्हॉट्स द पॉइंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर्स. कस्टमर्स म्हणजे गिऱ्हाईक. सर्विंग म्हणजे त्याला जेवण बनवायचं आहे, वाढायचं आहे, त्याला पण सर्विंग म्हणतोय. बेगरली म्हणजे भिकारी, भिकाऱ्यासारखं. अरे या भिकारड्या किंवा गरीब गिऱ्हाईकांना जेवण देण्यामध्ये काय अर्थ आहे बरं? या वाक्यानंतर सुद्धा एक्सक्लेमेशन मार्क आहे. पुढे बघा इनकीपर काय म्हणतोय. ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट बट लुक ॲट हिज क्लोथ्स. इनकीपर म्हणतोय तो तर स्वतःला व्यापारी म्हणतोय. मी व्यापारी आहे अशी ओळख करून देतोय, तो स्वतःला व्यापारी म्हणवतोय, पण त्याचे कपडे बघा. या वाक्यानंतर देखील एक्सक्लेमेशन आहे. आश्चर्याने बोलतोय हे तो सगळं. लुक ॲट हिज बॅग, एक्सक्लेमेशन मार्क. त्याची पिशवी तर बघा, त्याची बॅग तर बघा. हिज शूज आर ऑल वोन आउट. वोन आउट म्हणजे काय? जीर्ण झालेले आहेत. त्याचे बूट तर पूर्ण झिजलेले आहेत, चालून चालून जीर्ण झालेले आहेत. कॅनॉट अफोर्ड अ सर्वंट, पुन्हा एक्सक्लेमेशन मार्क. साधा एक सेवक किंवा एक नोकर सुद्धा तो सोबत ठेवू शकत नाही, किंवा एका नोकराला सोबत ठेवणं देखील त्याला परवडू शकत नाही. कॅनॉट अफोर्ड इवन अ गुड मील, पुन्हा एक्सक्लेमेशन मार्क. मर्चंटने सांगितलं होतं ना इनकीपरला की प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी, माझ्यासाठी साधं जेवण बनव. कारण त्याला माहिती आहे साध्या जेवणाचे पैसे वेगळे असतात आणि चांगल्या जेवणाचे पैसे जास्त असतात, हो की नाही. त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतील म्हणून त्याने काय सांगितलं की माझ्यासाठी सिम्पल डिनर बनव. इनकीपर काय म्हणतोय? कॅनॉट अफोर्ड इवन अ गुड मील. चांगलं जेवण सुद्धा तो अफोर्ड करू शकत नाही. चांगल्या जेवणासाठी पैसे देणंसुद्धा त्याला परवडू शकत नाही. असा कसा मर्चंट आहे हा? स्वतःला तर मर्चंट म्हणवतोय. इनकीपरला खूप राग येतोय कारण त्याला त्याच्याकडनं पैसे मिळणार नाहीयेत आणि म्हणून तो रागाने, तिरस्काराने हे सगळे वाक्य तो बोलतोय. म्हणून प्रत्येक वाक्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क आहे बघा. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ. आणि तो हे सगळं कोणाला सांगतोय? त्याच्या वाईफला सांगतोय, त्याच्या बायकोला सांगतोय. त्याच्या बायकोकडे तो तक्रार करतोय, कंप्लेन करतोय की असा कसा कस्टमर आपल्याला मिळालाय. नेक्स्ट पॅराग्राफ बघूयात. यू आर राईट सेड हिज वाईफ. इनकीपरची बायको काय म्हणते? अगदी बरोबर आहे तुमचं. तुम्ही त्या मर्चंटबद्दल जे काही बोलताय ते अगदी खरं आहे. शी वॉज ॲज ग्रेडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. जसा इनकीपर तशी त्याची बायको.
म्हणजे ते दोघेही कसे आहेत? ग्रेडी अँड अनकाइंड. ग्रेडी म्हणजे लोभी आहेत, हावरट आहेत. जास्तीत जास्त पैसे आपल्याकडे कसा येईल याचाच ते विचार करतायत, म्हणून त्यांना लोभी म्हटलंय. आणि कसे आहेत? अनकाइंड म्हणजे दुष्ट. दुसऱ्यांबद्दल अजिबात त्यांच्याकडे दयामाया नाहीये. हा व्यापारी गरीब आहे, त्याच्याकडे पैसे नाही आहेत, ठीक आहे, काही हरकत नाही, असं ते नाही म्हणत आहेत. उलट त्यांना त्याचा राग येतोय, म्हणून त्या दोघांनाही ग्रेडी आणि अनकाइंड असं म्हटलंय. लास्ट पॅराग्राफ ऑन पेज नंबर 56. 56 पानावरचा शेवटचा पॅराग्राफ बघूयात. वी कुक अ मील फॉर हिम, गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप, अँड व्हॉट इज ही गिव्हिंग टू पे इन रिटर्न? पुढे इनकीपरची बायको काय म्हणतीये? आपण त्याच्यासाठी जेवण बनवणार, त्याला झोपायला जागा देणार, आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तो आपल्याला काय देणार आहे बरं? टू पे इन रिटर्न म्हणजे च्या मोबदल्यात. या सगळ्यांच्या बदल्यात तो आपल्याला काय देऊ शकतो? काय देणार आहे? जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी. कदाचित फक्त 2 नाणी तो देईल आपल्याला. कपल म्हणजे जोडी, 2. कॉइन्स, कॉइनचं प्लुरल कॉइन्स आहे. कॉइन म्हणजे एक नाणं, कॉइन्स म्हणजे अनेक नाणे. कपल ऑफ कॉइन्स, कदाचित फक्त 2च नाणी तो देईल आपल्याला. वाय डिड यू टेक हिम इन? आता संतापली हा इनकीपरची बायको. काय म्हणते ती त्याला? की का बरं तुम्ही मध्ये घेतलं त्याला? आपल्या खानावळीमध्ये का बरं घेतलं त्याला? ड्राईव्ह हिम आउट. ड्राईव्ह आउट म्हणजे हाकलून देणे. त्याला हाकलून द्या, असं इनकीपरची पत्नी इनकीपरला म्हणते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत जे जे काही बघितलं ते पुन्हा एकदा रिवाईज करूयात, उजळणी घेऊयात. नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. वन डे अ पुअर मर्चंट वॉज ट्रॅव्हलिंग. सडनली ही सॉ द inn. He went there and he was knocking on the door of the inn. It was already getting dark outside. He was very tired and he wanted to spend the night at the inn. The innkeeper was opened the door and brought him inside. The merchant wore simple garments and he requested the innkeeper, please prepare a simple dinner for me. The innkeeper just nodded and went back to the kitchen. The innkeeper was not pleased because his customer was a poor merchant. He cannot give him a lot of money. So he was expressing his anger. He was complaining to his wife. The innkeeper and his wife were greedy and unkind. His wife told him that drive the merchant out from our inn because obviously the merchant was poor. So friends, घेतलेली रिव्हिजन समजली आहे ना? नसेल समजली तर पुन्हा एकदा ऐका आणि समजून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. या पाठाचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजेच यापुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. ठीक आहे? हां, आणि आणखीन एक, अजूनही कोविड-19चं संकट आपल्या संपूर्ण देशावर पसरलेलं आहे. त्याचं सावट अजूनही आपल्यावर आहे. त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा. स्टे सेफ, स्टे होम. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 3.2 द मॅजिक हब या लेसनचा उर्वरित भाग बघणार आहोत. तब तक के लिए थैंक यू.